एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. कसे आहात सर्व? नमस्कार मंडळी. तर आज आहे माझं क्लिनिंग डे. दररोज तुम्हाला माझी रूम मस्त माझं घर क्लीन वाटत असेल, पण जेव्हा मी आजारी पडते तेव्हा घराची अवस्था काय होते ते मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवेल. आणि आता मी आजार पण माझं कवर झाले, तर आता मला लागायचं क्लिनिंगला, पूर्ण क्लिनिंग करायची. त्या अगोदर म्हणलं क्लिनिंग केल्यानंतर पूर्ण धूळ वगैरे बसते अंगावर, तर हेअर वॉश करावाच लागणार. म्हणून मग म्हणलं आज हे करून घेऊ, हेअर ऑइलिंग पण करून घेऊ. आणि आता केस तर मेंटेन ठेवावेच लागतील. केलंयच असा कुटाणा. हेअर कलर ऐक, आज थोडंसं वेगळं बोलते मी, तुम्हाला पण वेगळं वाटत असेल. आणि आजूबाजूला जे काही आवाज येत असतील ते इग्नोर करा बरं का. मी बरेच दिवस झाले लॉंग व्लॉग येत नव्हता. आज दिवसभर सर्व काही मी सगळं पूर्ण घर एवढं क्लीन करणार आहे ना, पुढचे 15 दिवस पुन्हा क्लीन करायची गरजच पडू नये. कपडे सुद्धा मी त्या दिवशी धुतलेले तसेच टाकलेलेत. काय सांगायचं तुम्हाला, म्हणजे मला काहीच करायची इच्छा होत नव्हती. ऑफिसला सुद्धा मी रडत पडत जात होते, येत होते. स्वयंपाक तेवढा करत होते, बाहेरचं खायचं नव्हतं म्हणून. खूप अवघड असतं. बरं, बघणाऱ्यांना इझी वाटतं, किती भारी यांची लाईफ आहे, किती चांगलं चालू आहे, किती एन्जॉय वगैरे. पण ह्याच्या मागं काय काय करावं लागतं ते आम्हालाच माहिती. असो, आता मेहनत घेतली तर नंतर त्याचं फळ भेटणार आहे चांगलंच. सो आणि मी मेहनत घ्यायला घाबरत नाही, त्याच्यामुळे मस्त चालू आहे माझं. मग आणि हेअरफॉल सुद्धा माझा बराचसा कमी झालाय बरं का, जास्त कमी झालाय. हे जे ऑइल आहे ते कोकोनट ऑइल आणि कॅस्टर ऑइलचं मिक्सचर आहे. सो तेच मी सध्या वापरते. आणि बरेच जण मला म्हणतात तू कोणते कोणते ऑइल वापरतेस. म्हणजे मी अगोदर महाभृंगराज वापरायचे, आता हे. तर मी माझ्या केसांच्या कंडिशननुसार वापरते. जसं केसांमध्ये बदल होतात तसं माझं ऑइलमध्ये पण बदल होतो. बाकी जर हेअरफॉल तुम्हाला थांबवायचा असेल, महाभृंगराज ऑइल खूप भारी. त्याने खूप लवकर रिझल्ट भेटतो. पण मग त्याचा ड्रॉबॅक पण असा आहे की त्याने काय म्हणतो आपण, डॅन्ड्रफ खूप जास्त वाढतो महाभृंगराज ऑइलने. पण रिझल्ट हेअरफॉलसाठी रिझल्ट खूप भारी आहे. मी डॅन्ड्रफ वाढतो म्हणूनच नाही हे करत, परत डॅन्ड्रफ वाढला की पिंपल वाढतात, मग म्हणून वापरायचं बंद केलं. नाही तर मी जेव्हा वापरत होते ना, खूप भारी रिझल्ट भेटला होता मला. चला मी पटकन लावून घेते आणि मग तुम्हाला भेटते. झालं. सो चला तुम्हाला अगोदर ना बिफोरवाला घर दाखवते, कसं दिसतंय बिफोरचा लुक दाखवते घराचा, आणि त्यानंतर मग क्लिनिंग करू आणि मग नंतर आफ्टरचा लुक दाखवते. सो चला साफसफाई करायची मोहीम हाती घेऊ. तर हा अवतार झालेला आहे हॉलचा. सर्व जशास तसं जिथल्या तिथं पडलेलं आहे, काहीच हलवलेलं नाही जागेवरचं. बघा, हे पण काढायचं आहे. सगळं कसं पसरलंय. ते त्या दिवशी बेडशीट भिजलं होतं ते तसंच आहे. इकडे पावसाचं पाणी आलेलं ते तसंच आहे. सो बघा, हा आहे किचनचा अवतार. किचनचं पण सगळं इकडं तिकडं असं, बापरे खूप जास्त खराब झालंय, काय सांगायचं आता. आणि चला बेडरूम दाखवते. हे इकडे बेसिन पण घाण झाले, बेसिनच्या इथलं सामान पण नीट लावावं लागेल. आणि कपडे पण सगळे असे पसरलेले आहेत. सो चला अगोदर हॉलपासून सुरुवात करते क्लीन करायला. गॅलरी पण क्लीन करायच्यात मला तिन्ही पण. सो लेट्स गो. सकाळी उठते ती चहा घेते हातात. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? म्हणत व्लॉग करते सुरुवात. साडी असं हुडी, तिचा लुक फायर. एडिटिंगला पॅशन आणि कॅप्शन्स आय का हायर.
Comments मध्ये fire, views ला rain. ऋतुजा rocks तिच्यात vibe insane. रात्री edits करते मग vlog final. कधी solo trip, कधी भाजीवाला angles viral. Sponsor येतात पण ती म्हणते plain. माया ही simple girl, just love not fame. Dumbu dumbu, बेचारा her swag. Vlogs मध्ये दिसतो जगाचा मान. Dumbu dumbu, lifeची queen. ऋतुजा म्हणजे content scene. सकाळी उठते पी चहा घेते हातात. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? म्हणत व्लॉग करते सुरुवात. साडी असो हुरी, तिचा लुक फायर. एडिटिंगला पॅशन आणि कॅप्शन्स आहे ते हायर. डंबू डंबू, फिल्टर्स नको रे. तिचे हार्ट आहे रॉ, तिचं खरं content आहे. डंबू डंबू, shining every day. Reels मध्ये तिची life आहे happy way. मार्केट मध्ये गेली हातात माईक. आज स्पेशल आहे पहा आगे लाईक. कमेंट्स मध्ये फायर, व्ह्यूज ला रेन. ऋतुजा रॉक्स तिची वाइब इनसेन. दंबू दंबू, आमची ऋतुजा. कॅमेरा सोबत तिच्या अफलातून उन्हात. दंबू दंबू, रोज नमो स्वप्नात. Instagram Reels, YouTube वर धमाल content. सकाळी उठते ती चहा घेते हातात. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? म्हणत व्लॉग करते सुरुवात. साडी असो हुरी, तिचा लुक फायर. एडिटिंगला पॅशन आणि कॅप्शन्स आहेत हायर. डंबू डंबू, फिल्टर्स नको रे. तिचं हार्ट आहे रॉ, तिचं खरं content आहे. डंबू डंबू, shining every day. Reels मध्ये तिची life आहे happy way. झालं सर्व आवरून, झाडू झाला, पोछा झाला, सर्व रूम वगैरे पण व्यवस्थित ठेवून झालं. आता बेड वगैरे अरेंज करायचं आहे. आणि मी जास्त रेकॉर्ड करू शकले नाही कारण लाईट गेली आहे, काय माहिती कशामुळे गेली. आभाळ पण आले आणि सूर्य चमकतो माझ्या तोंडावर. आता वाळायचे म्हणून मी फरशी वाळते म्हणून मी बाहेर बसली. तर आता आंघोळ करते अगोदर आणि मग पुन्हा स्वयंपाक वगैरे करावं लागेल. सो चलो. झालं अर्धा आवरायचं झालं. अर्ध म्हणजे आवरून झालंय सर्व. रूम वगैरे सर्व क्लीन झालं. बेडशीट पण लावले, बेड पण नीट केले. आता फक्त तो टेबल गॅलरी मधला मध्ये घ्यायचा. गॅलरी पण क्लीन झालं. दोन किचनची पण खूप घाण झाली होती, ती पण केली. आणि आता मला खूप भूक लागली म्हणून मग अगोदर पीठ पूजा करू म्हटलं. काही जास्त बनवणार नाहीये कारण पीठ पण संपलेलं आहे. डीमार्टला पण जावं लागेल बहुतेक. हे मटकी आहे भिजवलेली, तिलाच फ्राय करते. मला वाटलं नव्हतं मी याला कपड्यामध्ये नव्हतं भिजवलं यावेळेस. मला वाटलं नव्हतं ह्याचं म्हणजे मोड येतील म्हणून. याला मस्त मोड आले पण. सो चला पटकन बनवून घेऊया. मार्केट मध्ये गेली हातात माईक. आज स्पेशल आहे पहा दे ही लाईक. कमेंट्स मध्ये फायर, व्ह्यूज ला रेन. ऋतुजा रॉक्स तिच्यात वाइब इनसेन. रात्री एडिट्स करते मग व्लॉग फायनल. कधी सोलो ट्रिप, कधी भाजीवाला एंगल्स व्हायरल. स्पॉन्सर येतात पण ती म्हणते प्लेन. माया ही सिम्पल गर्ल, जस्ट लव्ह नॉट फेम. डंबू डंबू, बेचारा her swag. Vlogs मध्ये दिसतो जगाचा मान. डंबू डंबू, lifeची queen. ऋतुजा म्हणजे content scene. सकाळी उठते पी चहा घेते हातात.
नमस्कार मंडळी, कसे आहात? तर आवरलं सर्व काम, सर्व चकाचक क्लिनिंग झाली, मी पण चकाचक रेडी झाले. आता मला थोडीशी भूक लागली आहे म्हणून बाहेरच खायला जाणार आहे, कारण बनवायचं मूड नाही आहे. आणि त्याच्या अगोदर मी तुम्हाला पूर्ण क्लीन केलेलं दाखवते. खूप भारी वाटतं, आता खूप जास्त फ्रेश वाटतंय, पॉझिटिव्ह वाटतंय, एकदम मस्त वाटते. चला तुम्हाला दाखवते. हॉल झाला पूर्ण असा सेट आणि इकडे बाल्कनी पण एकदम भारी केली आहे बघा. ह्याचं काही अजून नियोजन लागलेलं नाही आहे. इकडे बाल्कनी इथं काय म्हणतो आपण, पावसामुळे पाणी आलं होतं, असं सगळं मी नीट मस्त क्लीन केलं आणि खूप जास्त चमकते. मला तर इथं झोपायची इच्छा होती आज. त्यानंतर इकडची पण बाल्कनी छान क्लीन केली. तिथे कबूतर नाही, कोण येतं यार, तिथे कावळा येतो ना, तर कावळ्यासाठी पाणी ठेवलंय. लावून घेते, मला बाहेर जायचंय. ही पण लावून घेते. चला आता किचन दाखवते. ये देखो किचन. किचन पण मस्त एकदम क्लीन झालंय. भांडे धुवून ठेवलेले ते तुम्हाला किचन ओट्यावर दिसत असतील. आणि तो माझा छोटूसा ट्रायपॉड, हा मोठूसा ट्रायपॉड, सर्व असं मस्त क्लीन झाले. इकडं देव बाप्पा. चलो आता बेडरूम दाखवते. बेडरूम पण बघा किती मस्त असं स्वच्छ झालंय. खूप छान वाटतंय. आता थोडंसं काही काम करायचं थोडी इच्छा होतीये. अशी सर्व क्लिनिंग झाली मस्त स्वच्छ. आणि आज पाऊस काही आलेला नाही आतापर्यंत तरी. मग आता बघू, मी जाते बाहेर काहीतरी खाण्यासाठी आणि आम्हाला फूडचा पण कंटेंट शूट करायचा आहे. सो चला मग काय खायला जाते ते तर बघूया. काही असं डिसाईड केलेलं नाही आहे अजून. माझी तर इच्छा, मला सँडविच खायचं आहे. मला सँडविच खायची खूप इच्छा होती. तर बघू आता काय खातो ते. सो लेट्स सी. आणि घर कसं वाटतं आता स्वच्छ केल्यानंतर ते पण सांगा. चलो. तर मग बाहेर गेल्यावर आम्ही गेलो होतो साई चौपाटीला. काय खायचं काही फिक्स नव्हतं. मग पिझ्झा खायचा ठरवला. सो मग पिझ्झा वगैरे खाल्ला आणि आम्हाला नंतर थोड्या वेळाने काम होतं. मग कुठं बसायचं म्हणून या गार्डनला गेलो होतो, जे की होतं मोरया गोसावी मंदिरमध्ये. गार्डन पण आहे इकडे. सो आता तुम्हाला मी दाखवते कसं. आणि मला वाटलं नव्हतं हे गार्डनमधून एवढं सुंदर आणि एवढं मोठं असेल म्हणून. ते पण नदीच्या साईडला होतं. सो मग सर्व मस्त फिरले, थोडे फोटो वगैरे काढले आणि खूपच छान वाटलं. सो आजच्या व्लॉगपुरतं एवढंच. व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय.